बस उलटल्याने 21 जखमींना शासकीय रुग्णालय मिरज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। म्हैसाळ येथे के मार्ट जवळ कर्नाटक बस आणि ट्रॅक्टरच्या अपघातामध्ये कर्नाटकची बस खड्ड्यात उलटली। हा अपघात सकाळी 10:30 वाजता घडला, मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की कर्नाटक महामंडळाची KA 23F1005 ही बस म्हैसाळहून कर्नाटकच्या दिशेने जात होती। यावेळी कागवाडहून म्हैसाळच्या दिशेने ऊस वाहतूक करणारा मोकळा ट्रॅक्टर MH10 DN 9557 हा रिकामा ट्रॅक्टर 2 ट्रेलरसह म्हैसाळच्या दिशेने येत होता। कर्नाटक बसने ट्रॅक्टरच्या मागे असणाऱ्या ट्रेलरला धडक दिली। त्यानंतर बसवरील ताबा सुटल्याने कर्नाटक महामंडळाची बस अंदाजे 30 फूट उंचीवरून खड्ड्यात कोसळली। या बसमधून जवळपास 40 प्रवासी प्रवास करत होते। अपघातानंतर म्हैसाळ येथील तरुणांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले। बसचा चालक मात्र बराच वेळ अडकला होता। बस चालकाचा उजवा पाय मोडला आहे। शर्थीचे प्रयत्न करून बस चालकांना बाहेर काढण्यात आले। सर्व जखमींवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले। 40 पैकी 20 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। त्यामध्ये कर्नाटक महामंडळाचा बस ड्रायव्हर हा गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे। मिरज शासकीय रुग्णालय येथे एकूण 19 प्रवाशांना दाखल करण्यात आले असून त्यामध्ये वृद्ध महिला, पुरुष, तरुण आणि एका बालकाचा समावेश आहे। या अपघातातील रुग्णांच्या उपचाराबाबत मिरज शासकीय रुग्णालय वैद्यकीय उप अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे यांनी माहिती दिली।